नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माता पालक समिती किंवा संघ याचे प्रोसिडिंग लेखन किंवा इतरोत्तर लेखन कसे करावे. माहे जुलै 2026 करता सभा क्रमांक 2 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, त्याआधी आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या चॅनलला लाईक करायचं आहे, जेणेकरून व्हिडिओ पुन्हा नवीन अपलोड केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि त्या व्हिडिओची माहिती आपल्याला होईल. मित्रांनो, आपणास जर या माता पालक समितीची किंवा संघाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकणार आहात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण माता पालक संघाची बैठक घेणार आहोत त्या दिवसाची तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे. दिनांक 6 जुलै 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. जे अध्यक्ष आहे माता पालक समितीचे अध्यक्ष किंवा अध्यक्षा त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली माता पालक समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या ठिकाणी या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन आपल्याला करून घ्यावायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. दुसरी सभा आणि त्यामधला पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे बाल हक्क व बाल संरक्षण विषयक मार्गदर्शन. फार महत्त्वाचा असा विषय आहे माता पालक समितीमधला. आज माता पालक समितीच्या सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या बाल हक्क व बाल संरक्षण विषयक सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक बालकाला शिक्षण, आरोग्य, संरक्षण व सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे उपस्थित पालकांना सांगण्यात आले. मुलांवर कोणत्याही प्रकारची शारीरिक, मानसिक किंवा भावनिक हिंसा होऊ नये यासाठी पालकांनी विशेष दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले. बालकांचा सुरक्षिततेसाठी घर, शाळा व समाज या तिन्ही स्तरांवर जागरूक राहण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. मुलांशी प्रेमळ संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा सल्ला यावेळी देण्यात आलेला आहे. शाळेत सुरक्षित व भीतीमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पालकांनी शिक्षकांना सहकार्य करावे असे सांगण्यात आले. बालविवाह, बालमजुरी, बाल शोषण व बाल अत्याचार यासारख्या सामाजिक समस्यांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काबरोबरच कर्तव्यांचीही जाणीव करून देण्यावर भर देण्यात आला. कोणतीही संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास त्वरित शाळा प्रशासनास किंवा संबंधित यंत्रणेला माहिती देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित सर्व माता पालकांनी बाल हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचा व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेला सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर देखील करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचे आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 सोशल मीडियाच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन. फार महत्त्वाचा हा असा या आताच्या काळामधला विषय आहे. 3 नंबरचा विद्यार्थी व पालकांना सोशल मीडियाचा योग्य, सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन देण्यासाठी नियोजन करण्यात आले. सोशल मीडियाचा सकारात्मक उद्देशाने वापर करण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळावा व वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नये याबाबत जनजागृती करण्याचे ठरवण्यात आले. पालकांनी मुलांच्या मोबाईल व इंटरनेट वापरावर योग्य देखरेख ठेवावी असे आवाहन करण्यात आले. वयानुसार स्क्रीन टाईम मर्यादित ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्याचे निश्चित करण्यात आले. खोटी माहिती, अफवा आणि आक्षेपार्ह संदेश पुढे पाठवण्यात टाळण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. सायबर फसवणूक, सायबर छळ आणि ऑनलाईन धोक्यांपासून सावध राहण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल शिष्टाचार, जबाबदार ऑनलाईन वर्तनाची माहिती देण्याचे निश्चित करण्यात आले. पालक व शिक्षक यांनी नियमित संवादातून विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन सवयीकडे लक्ष देण्याचे ठरविले. शाळेत जनजागृतीपर व्याख्यान, पोस्टर्स, प्रदर्शन व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे व हा ठराव देखील सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4 मुलींमध्ये चांगले संस्कार व मूल्य शिक्षण रुजवणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे 4 नंबरचा. आज माता पालक समितीच्या सभेमध्ये मुलींमध्ये चांगले संस्कार व मूल्य शिक्षण रुजवण्यासाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
विद्यार्थिनींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी नैतिक मूल्य, शिस्त, प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि परस्पर आदर याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. मुलींमध्ये आत्मविश्वास, सहकार्याची भावना आणि सामाजिक जाणीव विकसित करण्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. महान व्यक्तींचे जीवन चरित्र तसेच प्रेरणादायी कथा आणि मूल्याधारित उपक्रमांचा समावेश करण्याचे निश्चित करण्यात आले. पालकांनी घरीही मुलींना चांगल्या सवयी, शिस्त आणि सकारात्मक विचारांची जाणीव करून द्यावी असे आवाहन करण्यात आले. शिक्षकांनी दैनंदिन अध्यापनातून मूल्य शिक्षणावर भर देण्याचे ठरविले. शाळेमध्ये प्रार्थना, सुविचार, समूह चर्चा आणि संस्कार वर्ग यांचे नियमित आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले. मुलींमध्ये सहिष्णुता, संवेदनशीलता आणि पर्यावरण प्रेम यासारखी मूल्ये रुजवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे निश्चित करण्यात आले. पालक व शिक्षक यांच्या संयुक्त सहभागातून विद्यार्थ्यांमध्ये आदर्श नागरिकत्वाचे गुण विकसित करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5. मुलींमध्ये स्वरक्षणाचे महत्त्व जागृत करून देणे फार महत्त्वाचे आहे. मुलींमध्ये संरक्षणाचे महत्त्व विशद करण्यासाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि संकटसमयी योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. स्वरक्षण ही प्रत्येक मुलीची गरज असून त्यासाठी नियमित प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. शाळा स्तरावर संरक्षण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. मुलींना वैयक्तिक सुरक्षितता, सतर्कता आणि आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कृतींबाबत माहिती देण्याचे निश्चित करण्यात आले. शालेय परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पालक, शिक्षक यांनी समन्वयाने कार्य करण्याचे ठरवण्यात आले. अनोळखी व्यक्तीशी सावधानगिरी बाळगणे, सुरक्षित प्रवासाचे नियम पाळणे आणि आवश्यकतेनुसार मदत मागण्याचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगण्याचे निश्चित करण्यात आले. पालकांनी मुलींशी नियमित संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थिनींना कायदेशीर हक्क, हेल्पलाईन सेवा आणि तक्रार निवारण यंत्रणेबाबत माहिती देण्याचेही नियोजन करण्यात आलेले आहे व हा ठराव देखील सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे ऐनवेळेस उपस्थित होणारे विषय. ऐनवेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंबे यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी शेवटी सभेस उपस्थित सदस्य, अनुक्रमांक सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. याची जर आपल्याला PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकणार. धन्यवाद.